मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये थोड्याच वेळात बैठक पार पडेल। अजित पवार हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। पाऊस आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। अपडेट जाणून घ्यात, वैभव परब आपल्या सोबत आहे। वैभव, पाऊस आणि विधानसभेच्या अनुषंगाने बैठक होणार असल्याचं समजतंय। केवळ हाच अजेंडा आहे की या पाठीमागे देखील इतर काही विषय असणार आहेत या बैठकीत? आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे। आज सकाळीच राज ठाकरेंनी आपली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे की 225 ते 250 जागा लढणार आहेत। यात राज ठाकरेंनी लोकसभेमध्ये एनडीए घटक पक्षाला पाठिंबा दिला होता। आता आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। आता नक्कीच वजाबाकी बेरजेची गणित आहे ती आगामी काळात होताना आपल्याला पाहायला मिळतील। परंतु त्याचबरोबर मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये इतर महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारचा पावसाने थैमान घातलेला आहे, काही ठिकाणी पूर परिस्थिती तयार झालेली आहे, या सगळ्या संदर्भात या 3 नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता इकडे नाकारता येत नाही। त्यामुळेच पाऊस असेल, आगामी विधानसभा असेल आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री हे उद्या सायंकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे। नीती आयोगाची एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने काय नेमकी स्ट्रॅटेजी असेल या संदर्भात या तिघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय काय घडतं यावर आपलं लक्ष असेल। दीपक, वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।